नमस्कार, मी अजित क्षीरसागर, प्रोप्रायटर श्री साईनाथ ॲग्रोटेक आयरे या गावात आमचे शेतकरी श्री लक्ष्मण रामचंद्र ठोंबरे यांनी श्रीराम गव्हाची लागवड करण्याचं नियोजन केलं। त्यामध्ये त्यांना श्रीराम SR5 हा वाण देण्यात आला आणि तो एक अतिशय चांगल्या पद्धतीनं वाण विकसित झालेला आहे आणि तो चांगल्या पद्धतीनं तो गव्हाचं पीक आलेलं आहे आणि त्या पीक पाहणी कार्यक्रमासंदर्भात या ठिकाणी आम्ही जमलेलो आहोत। तर आता ते पीक कसं आलं त्याची सविस्तर माहिती स्वतः शेतकरी लक्ष्मण ठोंबरेच देतील। त्यांना आपण विचारूयात। नमस्ते, तुम्ही श्रीराम SR5 गहू केलात, तर त्याची कशा पद्धतीनं पेरणी कधी केलीत, कोणत्या खतांचा वापर केला, थोडक्यात सांगा। पेरणी 7-11 केली आणि खताचं 15-15 एक वापरलं आणि ती फर्टिलायझर तर तुम्ही दिलेलं बेन्सलचा वापर केला आणि 21 दिवसानंतर तणनाशक मारलं। त्याबरोबर टॉनिक आणि ते तणनाशकाची फवारणी त्यांच्या म्हणण्यातून असं येतंय की त्यांनी सुरुवातीला सुपला खताचा 15-15 ग्रेड वापरले, त्यासोबत बेन्सल खताचा वापर केला पेरणीच्या वेळेला आणि त्यानंतरनं तणनाशकाची फवारणी केली 21 दिवसानंतर आणि त्याच्यावर माव्याची फवारणी केली, त्यासोबत झिंकची फवारणी केली, जी अतिशय गव्हाला महत्त्वाची राहते। झिंक गव्हाला जाणं गरजेचं राहतं, तर ते माव्याच्या फवारणीबरोबर झिंकचा वापर केला, त्यामुळं तो गव्हाची वाढ चांगल्या पद्धतीने झाली। तसेच गव्हाला मायक्रोरायझा पण देण्यात आला, जेणेकरून एका सुपल्याच्या बॅगेमध्ये त्या गव्हाचं पोषण चांगल्या पद्धतीने झालं। त्यामुळे मायक्रोरायझामुळे खताच्या वापरामध्ये बचत झाली आणि एका पोत्यामध्ये त्यांचा गहू चांगल्या पद्धतीने आला। आणि महत्त्वाचं म्हणजे कसं, दोन्ही पाण्याचं अंतर 16 ते 17 दिवसाचं आहे प्रत्येक पाण्याला। ते पण एक म्हणजे पाणी लवकर ही होत नाही, वाळत नाही। हा पाण्याला सहनशील गहू आहे, 16-17 दिवस पाण्याला दम काढतो आणि उष्णता आणि या आपल्या क्लायमेटमध्ये चांगल्या पद्धतीने उत्पादन देणारी व्हरायटी आहे। शेतकऱ्यांना तुम्ही काय आवाहन करणार? सगळ्यांना जास्तीत जास्त लागवड करावी पुढच्या वर्षी गव्हाची। या श्रीराम 5 SR05 ह्या गव्हाची जास्तीत जास्त पेरणी करावी। साधारण तुम्हाला यंदा किती उत्पादन या ठिकाणी आवश्यक आहे तुम्हाला असं वाटतंय? कमीत कमी 10 क्विंटल तरी अपेक्षित आहे।